जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9वा आणि ओवी क्रमांक 412. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. साधारण ओवी क्रमांक 402 ते 412 असा अभ्यास आपण केला मागच्या वेळेला. संसार सागरातील गीता दीपस्तंभ या ग्रंथातील सुद्धा विवेचनाचा आपण विचार केला, अभ्यास केला. 28 क्रमांकाचा जो श्लोक आहे, शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. एक अतिशय सुंदरसं भक्तीचं तत्वज्ञान भगवंत आपल्यासमोर उलगडून सांगतात. येणार आहे आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय तोच आहे की भक्तिरहित मी जे जे करतो त्याला भगवंताच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही आहे. आणि भक्तिसहित तोच पुढचा श्लोक येणार आहे. सपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. पण तत्पूर्वी हा जो 28 क्रमांकाचा श्लोक आहे तो असं सांगतोय मला, असं शिकवतोय की याच्या आधीचा जो श्लोक होता, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत, की माझं होणारं प्रत्येक कर्म खरं किती सोपं आहे विचार केला तर. साधना तसा विचार केला तर किती सोपी आहे, म्हणजे समजायला बुद्धीच्या पातळीवरती. काही करायचं नाही. म्हणजे काय करायचं आहे? काही नाही. यत करोषि, पुढची यादीसुद्धा वाचायची गरज नाही. एवढा एक शब्द जरी लक्षात ठेवला ना, यत करोषि. कारण पुढे काय, यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत, यत तपस्यसी कौन्तेय, हे शेवटी करोशीमध्येच येतं की नाही. हे सगळं करावंच लागतं. करायचं आहेच. तस्माद युज्यस्व भगवद्गीतेचं ध्रुवपद आहे. माझा तर आवडता विषय आहे तो. तस्माद युज्यस्व. तो निघाला होता पहिल्या अध्यायामध्ये सगळं सोडून, संन्यास सुद्धा घ्यायला तयार होता. नाही जाऊ दिलेला आहे. कर्माची सुरुवातच केली नाही तर नैष्कर्म दशेपर्यंत पोहोचता येत नाही. भगवंताचं तत्वज्ञान आहे कर्मयोगाचं. मुद्दा सुरू आहे की करायचं काय आहे, तर जे काही आपलं सुरू आहे जीवन, ते जीवन तसंच सुरू राहणार आहे कर्तव्य पूर्तीसाठी. पण प्रत्येक कर्माचं फल त्याला अर्पण करायचं आहे. आणि ते केल्याने मी तुम्हाला त्या कर्माच्या बंधनातून सोडवतो, असं वचन भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलं आहे. शुभाशुभ फलैही एवं. काय शुभ असू द्या अशुभ असू द्या, प्रारब्धवशामध्ये आता समजा युद्धासारखं कर्म आहे, भीषण कर्म आहे, मारायचं आहे दुसऱ्याला, ठार मारायचं आहे. अर्जुनाला तर की हजारो नाही लक्षावधी सैनिक ठार मारावे लागले. कल्पना करा. वरवर पाहता अशुभ आहे, पण त्या कर्माच्या सुद्धा बंधनातून भगवंतांनी काय केलेली आहे, सोडवणूक केलेली आहे. का? कारण पुन्हा 18व्या अध्यायात जे सांगितलं ते, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व पापातून तुझी सुटका करतो, शोक करू नको, मा शुचः. तेच भगवंत इथे आपल्याला साधन म्हणून सांगतात आहे की सर्व शुभ अशुभ फलाची जी कर्मबंधनं आहेत, कारण कर्मबंधनं शुभची पण असतात आणि अशुभची असतात. जे जे मला बांधून ठेवतं
जे जे मला अडकवतं त्याला बंधन म्हणतात. मग शुभ कर्म असेल तर ते मला वरच्या योनीला का होईना पण पाठवणार तर आहे, सुटका नाही करू देणार ते, म्हणजे सुटका नाही होणार. म्हणून तर माऊलींनी शुद्ध पुण्याची व्याख्या ती केलेली आहे. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे, त्याला शुभ फल म्हटलेलं आहे. येण्याची का सत्कर्मे असो, वेगळा विषय आहे. पण अशा पद्धतीने जो संन्यास योग युक्तात्मा असतो, कर्म तर करतो म्हणून योग आपण बोललो होतो हे सगळं, पण कर्मफल त्याचा त्याग करतो, भगवंताला अर्पण करतो म्हणून संन्यास. ह्या श्लोकाचा अर्थ आपण बघितला, त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या, आणि मागच्याला मी जसं त्या ओवीचं स्मरण झालं होतं की अगा करितेन विण कर्म तेची ते निष्कर्म, माऊली म्हणते. करितेन विण कर्म, पुन्हा कर्म शब्द आहे त्याच्यात, फार सुंदरच ओवी आहे ती, फार अप्रतिम पैलू आहेत त्याचे. नैष्कर्म्य दशेतही कर्म हो सुरू राहू शकतं, तो प्रारब्धाचा भाग आहे. तो असते, असलंच पाहिजे असा हट्टही नाही, ते नसलंच पाहिजे असाही हट्ट नाही, कारण हट्ट करून उपयोग नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. आहे त्या अर्थाची ओवी पण आज येणार आहे. मुद्दा आपल्या उजळणीचा भाग म्हणून, आपल्याला विषय प्रवेशासाठी पुन्हा मदत व्हावी म्हणून काय विषय सुरू आहे, तर सर्व कर्म फल म्हणजेच कर्म भगवंताला अर्पण करायचे बस. प्रारब्धवशात जी कुठली कर्म माझी सुरू असतील ती करायची आहेत. आणि हे सर्व सांगताना मनात शंका येऊ शकेल की भगवंताच्या ठिकाणी मग पक्षपातीपणा आहे का, फक्त भक्तांनाच तो तारून नेतो का, किंवा एक मला प्रिय आहे कारण तो असं करतो आणि दुसरा मला अप्रिय आहे, असं काही भगवंताच्या ठिकाणी आहे का, तर हे तसं नाही. अनन्य प्रेम भगवंताच्या ठिकाणी ठेवून त्याला सर्व अर्पण केल्यास तो त्यांची सुटका करतो. पण भगवंत स्वतः राग द्वेषयुक्त नाही, ते सर्वांवर सारखाच अनुग्रह करतात. मग समस्या कुठे निर्माण होते, समस्या माझ्या बाजूने होते. त्यांनी एकदा खेळाचे नियम सांगितलेले आहेत, मी नियमाप्रमाणे खेळायला तयारच नाही आहे अजूनही, मग त्याला शिट्टी वाजवावी लागते फाऊल म्हणून, मी तक्रार करतो, माझ्याच वाट्याला हे का, माझ्याच वाट्याला ते का. त्याच्या बाजूने तो अत्यंत निपक्षपाती आहे, हे सांगण्यासाठी हा 29 क्रमांकाचा श्लोक, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ते न प्रिय, समोहम सम अहम, मी समह अहम, मी सर्व भूतांमध्ये समान आहे, मी कोणीही, ना द्वेषाला विषय आहे ना माझ्या प्रेमाला विषय आहे. जो माझ्या जितक्या जवळ येतो तितका मी त्याच्या जवळ आहे. किती सुंदर आहे बा भूमिका. जवळ दूर हे सगळं माझ्या बाजूनी आहे. एखाद्याच्या जवळ, एखाद्या, आता अनेक प्रसिद्ध भक्त आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या जवळ भगवंत आहे असं आपण म्हणतो. अरे हो, पण भगवंत नाही, ते भगवंताच्या जवळ गेलेत. हे अंतर त्यांनी कमी केलेलं आहे, की जे मी अजूनही करायला तयार नाही. कारण माझ्या प्रेमाचे विषय भगवंत सोडून सर्व काही आहे. आणि ही जी अनन्यता आहे त्याचंच महात्म्य सांगणारा पुढचा श्लोक आजच्या आपल्या अभ्यासाचा विषय आहेच, की भगवंताला अनन्य शरण जर गेलं तर तो काय करतो, तुम्ही कितीही पापी असलात तरी, हे स्वतः प्रत्यक्ष भगवंताचं आश्वासन, वचन, प्रतिज्ञा भगवद्गीतेतील आहे. आणि म्हणून 411 क्रमांकाची जी ओवी होती, की तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीची अंतरे, की आता त्याच्यात आणि त्या भक्तामध्ये आणि माझ्यात काही फरकच राहिलेला नाही. नावाचा जो भेद आहे तो केवळ देहसापेक्षतेने आहे. देह आहे, काहीतरी देहाला नाम असतं,
म्हणून त्याला नाम आहे. पण स्वरूपाने आता तो आणि मी एकच. कारण त्या भक्ताच्या दृष्टीने आता हा देह कसा आहे. अप्रतिम माऊलीने दृष्टांत दिला होता, जिथे येऊन आपण मागच्याला थांबलो होतो, जर आठवत असेल तर, की आता जायांचे लेणे, जैसे अंगावरी आहाच वाणे, तैसे देहधरणे उदासत याचे. की उधार मागून आणलेले दागिने, अलंकार, काय माऊलीने अप्रतिम त्यातला भाव किती सुंदर पकडलाय बघा. की लगेच कळतं आपल्याला, हां, की अशी वेळ आली समजा एखाद्या वेळेस, आणि जर आपण खरंच उधार तात्पुरते दागिने मागावे लागले कोणाला, आणि ते आपण घातले, तर आपल्याला किती प्रेम वाटतं त्या दागिन्यांचं. फोटोपुरती. फोटो काढताना सुद्धा आतमध्ये माहीत असतं, हे माझे नाहीत, हे मिरवण्यासाठी फक्त एक दिवसासाठी आहे, हे वरवरपणाची श्रीमंती भासवणारे आहे. त्याप्रमाणे दृष्टांत संपला. त्यातला भाव आपल्याला समजू शकतो म्हणून हा दृष्टांत, असे दृष्टांत माऊली देते. अगदी त्याप्रमाणे त्या भक्तांचं जे देह धारण करणं असतं ते उदासपणाचं असतं. ते देह झोळ ऐसे मानुनी. अत्यंत देही उदास. अनेक संतांची अनेक वचनं या संदर्भामध्ये आहे. पण जे ज्ञानाचं झालेलं असतं, पहा कशी आता गंमत. ते देह झोळ ऐसे मानुनी ज्ञानाचं वर्णन आहे. हे काय आहे? भक्ताचं वर्णन आहे. काय फरक आहे? काहीच नाही. फरक आम्ही करतो. परिणामाच्या दृष्टीने फरक काहीही नाही. अशी अवस्था होते. कारण देह काळाचे भातुके, धनकुबेराचे तुकाराम महाराज. ते काळाचा भातुक आहे. प्रारब्धाच्या हातातलं ते खेळणं आहे. त्या पद्धतीने त्या देहाचे जे काही व्यवहार, जो काही व्यापार चालायचा तो चालेल. त्याला काही अडचण नाही आहे. त्याची काही अडचण नाही आहे परमार्थामध्ये. आणि हे सांगण्यासाठी म्हणून पुढची 413 क्रमांकाची ओवी आजच्या आपल्या अभ्यासाकडे वळूया. अजून एक दृष्टांत माऊली छान देत आहेत, की कसं जीवन असतं त्या जीवनमुक्ताचं, त्या भक्ताचं. पुन्हा भक्त म्हणजे जो अभक्त नव्हे तो भक्त, या व्याख्येत बसणारा भक्त आता हा, की परिमळू निघालिया पवनापाठी, मागे वोस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. सुंदर आहे. वाऱ्याबरोबर सुगंध निघून गेल्यावर मागे जसे सुगंध शून्य फूल देठावर राहते, त्याप्रमाणे भगवत भजनाने, भगवत साक्षात्काराचे परमप्रयोजन प्राप्त झाल्यावर, म्हणजे काय? भगवत साक्षात्काराचे परमप्रयोजन. भगवत भजनाचं प्रयोजन काय आहे? भगवत साक्षात्कार. ती प्राप्ती झाल्यानंतर महत्त्वाचं काय आहे? तर देहाचे कर्तव्य संपलेले असते. देहाचे कर्तव्य संपलेले असते, पण देह जिवंत असण्याचे कारण काय आहे? तर प्रारब्ध कर्म अवशिष्ट असते. आता शास्त्र सुद्धा त्याला सांगू शकत नाही, असं सुरेश्वराचार्य म्हणतात. काय करायला हवं, काय करायला नको, असा तो श्रुतेर मूर्ध्ना, श्रुतीच्या डोक्यावर शोभणारा होतो. कारण शास्त्राच्या पलीकडे निघून गेलेला आहे आता तो. तो आता ईश्वर तत्वाच्या सुद्धा पलीकडे निघून गेलेला आहे. कारण ईश्वराच्याच कृपेनी, शास्त्राच्याच कृपेनी, सद्गुरूंच्याच कृपेनी ईश्वर तत्वाच्या पलीकडे माया निरपेक्ष असलेलं जे ब्रह्मतत्व, त्याच्याशी तो एकरूप झालेला आहे. भगवंताशी एकरूप झाला आहे, भगवत साक्षात्कार त्याला झालेला आहे. त्यामुळे देहाचं कर्तव्य संपलेलं आहे. पण देह जिवंत असण्याचे कारण काय आहे? प्रारब्ध कर्म अवशिष्ट असते. आणि म्हणून आयुष्याच्या मुठीत नुसता प्रयोजनशून्य आणि कर्तव्यशून्य देह असतो. पण एक लक्षात ठेवायचं, तो जनक राजासुद्धा असू शकतो. फार गैरसमज आहेत आपले परमार्थाबद्दल. म्हणून मी म्हणालो, काय कर्तव्य सुरू आहेत किंवा काय कर्म त्याच्यानंतर सुरू आहेत, शुद्ध मराठीत इट डझंट मॅटर. पण तो विषयच नाही आहे.
तो देहाचा विषय आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, या अवस्थेत तो भगवंत आहे, आपला तो भक्त आहे. अखंड भगवंत हृदयामध्ये अखंड. आणि अशी अनेक संतांची चरित्र आपल्याला माहिती आहेत. कोणी कुंभार होते, कोणी शेताच्या मळ्यात काम करणारे होते. कांदा मुळा माहिती आहे, सगळं पाठ आहे आपल्याला. अवघी माझी विठाई. हे चरित्रांमधून आपल्याला हे शिकायचं आहे की हे कल्पनेचे खेळ नाही आहेत. असे जगलेले प्रत्यक्ष आपल्यासमोर शुद्ध मराठीत पुन्हा केस स्टडीज आहेत. आणि हे होऊ शकतं. सुरुवात करायला पाहिजे, कुठून तरी तर सुरुवात करायला हवी. आणि हे सांगण्यासाठी माऊलीने एक सुंदर सुगंध निघून गेलेल्या फुलाचा दृष्टांत दिलेला आहे. आणि प्रारब्ध कर्म अवशिष्ट असतं. आपण एक प्रकारे त्याला प्रारब्धाला धन्यवादच देऊया. कारण ज्ञान झाल्यानंतर जर हा देह आटोपला असता तर आपल्याला संत भेटले असते का, विचार करा. जीवनमुक्त नावाचा प्रकार आपल्याला डोळ्यांनी कधी दिसला असता का? श्री गुरु तरी असते का? नसते. त्यामुळे एक प्रकारे धन्यवादच आहे प्रारब्धाचे, की त्यांनी कर्म अवशिष्ट असल्यामुळे तो देह अजून आयुष्याच्या मुठीत शिल्लक आहे. पण प्रयोजन शून्य आहे, कर्तव्य शून्य देह आहे. येर अवष्टंभू जो आघवा, तो आरूढोनी मदभावा, मजची आतू पांडवा पैठा झाला. अर्जुना, देह आणि अहंकार या दोघांपैकी देह आयुष्याच्या मुठीत गेल्यानंतर उरलेला जो अहंकार, तो पूर्णपणे जीवाला प्राप्त झालेला जो मदभाव म्हणजे ब्रह्मभाव आहे, त्यावर आरूढ होऊन मी ब्रह्म आहे या अनुभवाला प्राप्त होऊन माझ्या शुद्ध स्वरूपात स्थिर होतो. सावकाश होणारी ही प्रक्रिया आहे. परमपूज्य काका ज्याला सहजावस्था असं म्हणतात, उत्तमा सहजावस्था, की जिथे मी ब्रह्म आहे या जाणीवेला सुद्धा आता तिथे स्थान नाही. सहज सहज झालेलं असतं ते. आपण नेहमी बोलतो ते मी या शब्दामध्ये कसे दोन मी अनस्यूत असतात, एक कुटस्थ रूप आणि एक चिदाभास रूप. तर त्यातला देह आयुष्याच्या मुठीत आहे, ठीक आहे, पण अहंकार जो आहे, कारण तिथे काय झालेलं आहे, सगळ्यात साध्या भाषेत बोलायचं झालं तर देहबुद्धी संपूर्णपणे नष्ट झाली आहे. तै देहभाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतिती प्रकट होय, माऊली म्हणते दुसऱ्या अध्यायामध्ये. देहभाव नष्ट झालेला आहे. मी देह आहे या पातळीवरतीच ते येत नाहीत. व्यवहारापुरते व्यवहाराद्वैकम गच्छामित्यादिके बुधहा, व्यवहारापुरती बोलतात ते फक्त, मला भूक लागली, मला जायचं आहे, मला झोपायचं आहे, मी जेवणार आहे. हे बोलणं आहे फक्त. कारण काय, अहंकारस्य दादात्म्यम चिच्छाया देह साक्षीभी, अहंकारस्य तादात्म्यम दुर्दृश्य विवेक सांगतोय. सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. तर हे जे सहज तादात्म्य आहे चिदाभासाशी, तो व्यवहार करायला लावताय व्यावहारिक पातळीवरती काही फरक पडत नाही आता. पण आतमध्ये स्थिर भाव काय झालेला आहे, मी ब्रह्म आहे या शुद्ध स्वरूपात ते स्थिर झालेले आहे. देहाचे जे काही काय म्हणूया आपण देहधर्म, केवळ अकृत्रिम रीतीने व्यवहारामध्ये या देहाला असं असं म्हणतात, असं बोलण्याची आवश्यकता तिथे राहिलेली नसते. ती कृत्रिमता सुद्धा तिथे नसते. सारांश दिलेला आहे, देह प्रयोजन शून्य होऊन आयुष्याच्या हातात जातो आणि अहंकार देहापासून निघून ब्रह्मस्वरूपात विलीन होतो. अशी दोघांची विल्हेवाट लागते. छान शब्द लागला, विल्हेवाट. देहबुद्धी ते
आत्मबुद्धी करावी. अखंड समर्थ सांगतात आहे मनोबोधामध्ये. परमार्थ म्हणजे काय हो, असं जर उद्या तुम्हाला कोणी विचारलं, पाठच करून टाका. काही भाषण देण्याची आवश्यकता नाही आहे. 1 तास एका वाक्यात फक्त देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. संपला, परमार्थ संपला. हे जमत नाही. देहबुद्धी म्हणजे काय समजत नाही. ती कशी सोडावी, ती कशी कमी करावी हे समजत नाही. आत्मबुद्धी म्हणजे काय, ती कशी प्राप्त करावी हे समजत नाही. हे सगळं समजत नाही, समजत नाही, समजत नाही जे प्रकरण आहे, त्याच्यामुळे परमार्थाचा पसारा वाढत जातो साधनापर्यंत. पण इतकं सगळं फिरून आल्यानंतर, चक्कर मारून आल्यानंतर समजतं काय शेवटी पुन्हा तेच काय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. का? कारण देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे. कल्पांत काळी कळेना. पुढच्या जन्मात, मागच्या जन्म काहीही करा तुम्ही परमार्थाच्या नावाने. म्हणून मग परमपूज्य काकांनी माझा नेहमीचा आवडता शब्द बागडणे. काकाने इतका सुंदर शब्द देऊन ठेवलेला आपल्याला. हे न करता मी परमार्थ करत असेन तर मी बागडतो आहे समजायचं बस. आणि आपला आपण अभ्यास करायचा. 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी माझी देहबुद्धी आणि आत्ताची देहबुद्धी काही कमी झाली आहे का? काही तीव्रता तरी कमी झाली आहे का? तसा आपला आपण अभ्यास करायचा. पण समर्थांनी सांगून ठेवलं दासबोधाची देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. ज्या पद्धतीने माझा परमार्थ सुरू असतो, देहबुद्धी बळकट करत जायची. परमार्थात आल्यानंतर देहबुद्धी वाढते सुद्धा. कारण अहंकार, अहंकार म्हणजे काय देहबुद्धी. कारण आधी एक अहंकार मला नव्हता. काय? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा मी, त्याच्यावर बोलणारा मी इत्यादी. म्हणजे अहंकार जास्तीचे आले म्हणजे देहबुद्धी वाढली का नाही? मग देहबुद्धी केली बळकट आणि तरी ब्रह्म पाहो गेला धीट. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. स्पष्ट मार्गदर्शन आहे. निस्संदिग्ध, ब्लॅक अँड व्हाईट शुद्ध मराठी. त्यामुळे देहबुद्धी कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे. येर अवष्टंभू जो आघवा, तो आरूढोनी मदभावा, मजची आतू पांडवा पैठा झाला. तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडुनी विचारे किंवा विचारे विश्व होनी विश्वा माझी, अशी दुसऱ्या अध्यात पण उभी आहे याच अर्थाची. का? स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. अहंकारा ते दंडुनी स्थित, काय सांगतोय मी, तिथे स्थितप्रज्ञाचं म्हणून लक्षण येत आहे, इथे लक्षण कोणाचं येत आहे? त्याचं म्हणून. काय फरक आहे? काहीच फरक नाही. परिणामाच्या दृष्टीने फरक काही नाही. साधनेच्या प्रकारात फरक निश्चित आहे. म्हणून तर ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग असे शब्द निर्माण होण्याचं कारण ते आहे. परिणामाच्या दृष्टीने एकच आहे. अवष्टंभ इथे जो शब्द आला आहे त्याचे संदर्भाप्रमाणे अनेक अर्थ होतात. अवष्टंभ याचा अर्थ आधार असा होतो, सपोर्ट, किंवा अडचण किंवा अवरोध निर्माण करणं असाही अर्थ होतो. प्रतिबंध आपण ज्याला म्हणतो. अष्टसात्विक भाव असाही अर्थ होतो. 18व्या अध्यायामध्ये माऊलींनी हा शब्द पुन्हा एकदा वापरलेला आहे. पण या संदर्भामध्ये इथे काय अर्थ आहे? अहंकार. आणि अहंकार याच्यामध्ये थोडासा आधार हाच आशय आहे. कारण कशाच्या आधाराने आपला व्यवहार सुरू असतो? अहंकाराच्या. सुरुवात कुठलंही वाक्य घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये मी असा शब्द जरी वापरला नाही तरी ते अनस्यूतच असतं. अखंड मी आणि माझं, मी आणि माझं हीच तर भाषा आपली सुरू आहे. त्यामुळे अवष्टंभू असा जो शब्द इथे आलेला आहे किंवा अवष्टंभ, त्याचे त्याचा तो अर्थ आहे. पुढे भगवान म्हणतात आहेत की माझ्या भक्तीचा महिमा आता तू ऐक. माझ्या भक्तीचा महिमा काय आहे? आणि महिमा कशासाठी?
तर मला कोणाचाही द्वेष नाही, मला कोणाचंही प्रेम नाही, हेच सांगणं सुरू आहे. मग हे जे जवळ दूर, भक्त अभक्त, हे सर्व, हे सगळं आपल्या बाजूने आहे, जसं मगाशीपासून आपण बघतोय. भगवंताच्या बाजूनी कालच विषय पाहिला आपण. चतुर्भुज महाबाहो, तो तर 2 हात जास्तीचे घेऊन आलेला आहे. भक्ताला कडकडून आलिंगन, दृढ आलिंगन देण्यासाठी तो तयारच आहे. मीच त्याच्याकडे पाठ फिरून बसलेलो आहे. त्यामुळे माझ्या भक्तीचा महिमा तू ऐक. 30 क्रमांकाचा श्लोक. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. अपि चेत सुदुराचारः भजते माम अनन्य भाग, साधु एव सह मंतव्य सम्यक व्यवसितः हि सह. असा त्या पदच्छेद आहे. अपि चेत सुदुराचारो, नुसता दुराचारी नाही म्हटलेला आहे, सुदुराचारो. कारण काय सांगण्यात आलेलं आहे? भक्तीचा महिमा सांगण्यात आलेला आहे की एखादा अत्यंत दुराचारी, सुदुराचार, म्हणून नुसतं दुराचार नाही म्हटलेलं, सुदुराचार, एखादा अत्यंत दुराचारी जरी असला अपिचेत, तरी अनन्य भक्त होऊन, म्हणजे अनन्य भाग, ही सह, माझे म्हणजे माम, भजन करू लागला, म्हणजे भजते, तर तो म्हणजे सह, साधूच, एव साधू, किंवा साधू एव समजला, म्हणजे मंतव्य पाहिजे. कारण म्हणजे ही, आणि तो म्हणजे सह, चांगल्या म्हणजे सम्यक, निश्चयाचा म्हणजे व्यवसित असतो. पुन्हा एकदा, एखादा अत्यंत दुराचारी जरी असला तरी अनन्य भक्त होऊन माझे भजन करू लागला, तर तो साधूच समजला पाहिजे. कोण म्हणताय हे? भगवान गोपालकृष्ण म्हणतायत. आणि म्हणून शुद्ध मराठीत 2 एक्स्ट्रीम दाखवून दिलेले आहे, सुदुराचारोपासून साधूपर्यंत. साधूच म्हटलं पाहिजे. आता मी राहतो नागपूरला. आता मुंबईला राहायला जायचं ठरलं, काय बदली झाली म्हणा किंवा काय जे काय कारण असेल. एक दृष्टांत, मी अजून गेलेलोच नाही आहे, सामानसुद्धा पॅकिंगला सुरुवात केलेली नाही आहे. लोक मला मुंबईकर म्हणायला लागतात. मुंबईत पोचलो नाही, मुंबईच्या मार्गाला लागलो आहे म्हणा, निघालोही नाही अजून. पण जसं कळतं की आता हे मुंबईला चालली, या मुंबईकर असं म्हणतात. साधू एव, तो त्या मार्गाला लागलेला आहे, आता त्याला साधूच म्हणायचं. कारण तिथून तो आता परत फिरणार नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यातला आशय भाव आपण बघणारच आहोत. पण सम्यक व्यवसितो ही सहा, अधोरेखित करायचा शब्द तो आहे. नाही तर मुंबईच्या रस्त्याला मी आत्तापर्यंत 1000 वेळा लागलो आहे. मला ज्यांनी मुंबईकर म्हटलं तेही म्हणाले, काय यांच्या जाण्यालाही अर्थ नाही, येण्यालाही अर्थ नाही. असं नाही आहे. सुदुराचार अतीव कुत्सित आचार अपि, आचार्य बोलतात आहे, अनंत म्हणजे अत्यंत कुत्सित आचार आहे की आपण याची कल्पना करू शकत नाही, इतकी महापापं ज्यांनी केलेली आहेत. आपण कल्पना, आपण ती पापं करणं तर दूरच राहिलं. हे जे दुसरं टोक आहे, भगवंत सुदुराचार म्हणून दाखवतायत, ते कशासाठी दाखवतायत? अनन्य भक्तीची ताकद काय आहे दाखवण्यासाठी. कशाचं महत्त्व अधोरेखित करणं चाललेलं आहे, अनन्यतेचं महात्म्य काय आहे. अरे तुम्ही अनन्य भक्त जर झालात ना एकदा, मग तुमचं भूतकाळ कसाही असो, कितीही काळा, हो अगदी बारामतीचे जरी असाल तरीही, एकदा काशीच्या रस्त्याला लागले की भगवंत त्यांना साधू म्हणायला तयार आहे. ते लागतायत का हा प्रश्न आहे. ते लागो का न लागो, मी लागतोय का हा मुख्य प्रश्न आहे.
अत्यंत दुराचारी. आणि म्हणून सुदुराचारो म्हणण्याचं किंवा सुदुराचारः हे म्हणण्याचा उद्देशच हा आहे की अनन्य भक्तीचं महात्म्य काय आहे, काय करू शकते अनन्य भक्ती, किती मोठा बदल घडवून आणू शकते जीवनामध्ये. म्हणून भगवंत म्हणतात आहे, ऐक माझ्या भक्तीचा महिमा, ऐसेनी भजतेनी प्रेम भावे, जया शरीरही पाठी न पवे, तेणे भलतया भावे जातीची. याप्रमाणे प्रेमभावाने भजन केल्याने ज्यांना पुन्हा शरीरही प्राप्त होत नाही, तो भक्त कोणत्याही जातीचा असो. आता माऊलींचे हे वैशिष्ट्यच आहे. माऊली खूप पुढच्या विचारांची दिशा दाखवून देतात, कारण पुढचा श्लोक येणार आहे. पण खरं इथे जाती हा शब्द आणून माऊलींनी जातीचा म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा असो असा अर्थ आहे. पण तोही विषय पुढे येणार आहे. तो कोणत्याही जातीचा असो आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीर सेल वाटा, परी जीवित वेचले चोहटा भक्तीची याकी. आणि अर्जुना त्याचे आचरण पाहिले असता तो खरोखर पापाचा निवडक भागच असतो. म्हणजे जणू काही पाप मूर्तिमंत त्याच्या रूपाने रावण. अनेक उदाहरणं आहेत, अनेक. मोठी मोठी नावं घेतली की सोपं जायचं समजायला. परंतु त्याने आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर संपविलेले असते. म्हणजे त्याचं आचरण, आधीचं आचरण जर बघितलं तर मूर्तिमंत पाप जणू काही त्याच्या रूपाने अवतरित झालेलं, इतकं पाप. म्हणून म्हणालो आपण कल्पनाच नाही करू शकत. अगा अंतीची या मती साचपण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी. 417. की अरे अंतःकाली जशी वासना असेल त्याप्रमाणे पुढची गती, पुढचा जन्म प्राप्त होतो. म्हणून वयाच्या शेवटी ज्याने आपले आयुष्य भक्तीला दिले. याचा अर्थ काय? वयाचा शेवट येईपर्यंत वाट बघायची का वयाचा शेवट गोड व्हावा म्हणून आत्तापासून भक्तीला लागायचं? कारण भक्ती एका रात्रीत होते का निर्माण? प्रेम येतं भगवंताचं? नाही येत. अरे त्याच्यासाठी पण अत्यंत दृढ निश्चय लागतो. आणि म्हणून इथे सम्यक व्यवसितो ही सहा असंच म्हटलेलं आहे. अत्यंत दृढ निश्चय. पण हे आपण शिकलो आहे, मला वाटतं बहुतेक 8व्याच अध्यायामध्ये, काय की पुढची गती, पुढचा जन्म कशावर अवलंबून असतो? अंतकाली जशी वासना असेल तशी. आणि जर हृदयामध्ये अनन्य भक्ती असेल, भगवंताशिवाय दुसरा विचार नसेल, तर गती ठरलेलीच आहे. आणि किती शास्त्रशुद्ध आहे पहा हे सगळं. आता हे आपण सांगण्याची गरजच नाही, भगवंतच बोलतात आहे. पण आपल्या अभ्यासासाठी म्हणून की ही जी त्याची पापकर्म आहेत, कुठे जाऊन जमा होतात आहेत? संचितामध्ये. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर संचिताचं काय होत आहे? एका क्षणात जळून भस्म होत आहेत. मग सद्गती प्राप्त नाही होणार, भगवंताला प्राप्त नाही होणार. न होईल तर आश्चर्य आहे. त्यामुळे माऊली 418 क्रमांकाच्या ओवीत म्हणतायत, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमुची अवधारी, अपिचेत सुदुराचारो तरीही काय साधू एव. आणि जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. माऊलींनी नेहमीप्रमाणे अप्रतिम दृष्टांत देऊन मुद्दा सिद्ध केलेला आहे की तो पूर्वी जरी दुराचारी असला तरी नंतरच्या भक्तीच्या काळात सर्वोत्तमच होतो असे समजावे. जसं महापुरात बुडालेला मनुष्य न मरता बाहेर निघाला. खरं बुडाला महापुरात, महापुरात बुडाला म्हणजे संपला, शक्यच नाही वाचणं असं आपण समजतो. पण महापुरातून त्यांनी जसं ऐल तीरावरती परत यावं. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी. भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. समर्थ बोलतात दासबोध. सुदुराचारी, सुदुराचारीचं उत्तम उदाहरण आहे. किती दुराचारी होता तो? वाल्या, दस्यू त्याचं नाव होतं.
राम म्हणता येत नव्हतं, जीभ वळत नव्हती राम म्हणायला. अजून काही हवंय? एवढे तर पापी आपण नाही आहोत निश्चितपणे. मरा मरा म्हणायला सांगितलं त्याला, उफराट्या नामासाठी. मरा मरा म्हणता म्हणता राम झालं त्याचं, म्हणून उफराट्या नामासाठी म्हटलंय समर्थन. वाल्मिकी तरला, उठाउठी. वाल्याचा वाल्मिकी झाला. पण का झाला? का झाला? सम्यक व्यवसितो हि सहा. त्यांनी जो एकदा दृढनिश्चय केला, तो माझ्याजवळ नाही. माझी ही समस्या आहे. मी वाल्या इतका पापीही नाही, पण वाल्या इतका दृढनिश्चयही माझ्याजवळ नाही. तो सुदुराचारी होता, आपण इतके दुराचारी नाही. पण एकच कमी आहे माझ्यामध्ये. कशाची? अनन्यतेची कमी आहे, बस. अनन्यतेसाठी जे स्मरण लागतं भगवंताचं. कारण अखंड काय करायचं आहे पुन्हा? जे जे मी करतो आहे, यत करोषी, त्याला समर्पण करायचं आहे. आणि भगवंता प्रेमाने समर्पण करायचं आहे. नुसतं देवाचे जे मनोगत तिची माझे उचित असं वाकड्या तोंडाने म्हणायचं नाही आहे. आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणेनिष्ठा मोडे, असं जर होत असेल तर त्या अनन्य भक्ती कुठल्या तोंडाने म्हणणार त्याला? ही अनन्य भक्ती फक्त माझ्याजवळ नाही आहे. मी इतका तर पापी निश्चितच नाही आहे. म्हणजे आपण खरं त्या प्रवासामध्ये कितीतरी पुढे आहोत, पण तिथेच थांबलेलो आहोत. किंवा 2 पावलं पुढे जातो, 4 पावलं मागे येतो. मगाशी मी जसं म्हणालो. मगाशी मुंबई उदाहरण दिलं मी. काशी म्हणूया. निघालो काशीला, आलो परत. पुन्हा 4 दिवसांनी, म्हणजे दर शुक्रवारी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसलं की काशीच्या रस्त्याला लागतो मी. ज्ञानेश्वरी संपली की लास वेगास. अमेरिकेतलं उदाहरण. लास वेगास म्हणजे प्रत्यक्ष त्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. ते शहर ज्या भोगविलासाची राजधानी किंवा प्रतिनिधित्व करतं, ते माझ्या हृदयात असणं म्हणजे लास वेगासच्या रस्त्याला लागणं. अखंड विषय वासना, अखंड विषयांची लालसा. शुक्रवाराला काशी. असम्यक, माझं वर्णन आहे असम्यक व्यवसितो ही सहा. म्हणून म्हणलं आपल्याकडे त्या आणि त्याच्या दृढनिश्चयाचं कथा आपल्याला माहिती आहेत. वारुळं निर्माण झाली, देहभान नाही आहे वाल्याला. इतका रामनामामध्ये तल्लीन होऊन गेला, इतका मोठा साधू झाला की भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. हजारो वर्ष ज्याची गोडी कमी होत नाही आहे असं रामायण निर्माण केलं. म्हणून भगवंत म्हणतात आहे की त्याला आता तुम्ही साधूच म्हणा, कारण दृढनिश्चय त्यांनी केलेला आहे. आणि शेवटच्या क्षणी त्याच्या अंतःकरणामध्ये कोणाचा विचार असणार आहे? माझाच विचार असणार आहे. त्यामुळे तो माझ्याच गतीला प्राप्त होणार आहे. याच्या बाबतीत काहीही आता तुम्ही काय बाळगू नकोस अर्जुना, म्हणजेच आपण सर्वजण शंका बाळगू नकोस. कारण एक सवय असते आपल्याला. काय? एक तर स्वतःचा परमार्थ सोडून दुसऱ्याचा परमार्थ तपासायचा, ही एक फार आवडीची सवय असते माझी. आणि कोणी दिसलाच उद्या देवळात दर्शन, माहिती आहे आता आले मोठे देवाच्या दर्शनाला, तिकडे काय करतात आम्हाला सगळं माहिती आहे. आता आलाय ना तो किंवा ती, ठीक आहे, पुन्हा कदाचित त्या मार्गाला परत जाईल. पण ह्या क्षणी तर काहीतरी भक्तीचा एक कण उत्पन्न झालाय ना, म्हणूनच आला की नाही देवदर्शनाला, किंवा म्हणूनच काहीतरी देवधर्माचं करतोय. लगेच नावं ठेवायची नाही. अपिचेत सुदुराचार हो, तेव्हा हा श्लोक मला आठवला पाहिजे. भगवंत त्याला साधू म्हणायला तयार आहे. मी कोण आहे? तयाचे जीवित ऐल थडिये आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरीच पाप केले शेवटलीये भक्ती. तो जो महापुरात बुडाला पण न मरता बाहेर निघाला, त्याची कथा पुढे सुरू ठेवतायत. तर त्याचे आयुष्य अलीकडच्या तीराला सुखाने लागले, म्हणून त्याचे बुडाले पण जसे वाया गेले. दृष्टांत याच्यासाठी सांगितला. महापुरी बुडाला तरी वाचला, म्हणजे महापुरात बुडणं जसं वाया गेलं, त्याप्रमाणे वयाच्या शेवटच्या अवस्थेत केलेल्या भक्तीमुळे पूर्वी केलेले पाप मुळीच उरत नाही.
किती सुंदर दिलासा आहे खरं भगवंतानी ह्या दिलेला. जो माझं वय 50, 60, 70, 80 जे काय असेल ते, लोकांना वाटतं आता काय परमार्थ करणार, आमचे राहिलेच किती, आता आमचे राहिले किती हे परमार्थ करतानाच आठवतं. हे अजून एक वैशिष्ट्य असतं. बाकी परमपूज्य काका जसं म्हणतात, घरातल्या लोकांच्या छळाच्या सेवेला वाहून घेतलेलं जे जीवन असतं, ज्याला सेवानिवृत्तीचं जीवन असं म्हणतात. परमपूज्य काकांचे शब्द आहेत हे सगळे. सेवानिवृत्त झालेला असतो तो, म्हणजे सेवेतून मानाने बाहेर काढलेलं असतं त्याला ऑफिसमधल्या लोकांनी, सेंड ऑफ दिलेला असतो शुद्ध मराठीत. मग आता काय करायचं, मग घरच्यांच्या छळाच्या सेवेला वाहून घ्यायचं असं त्याचं जीवन असतं, असं परमपूज्य काका म्हणतात. मग त्यांनी त्या काळी दिलेली उदाहरणं, झिरो कॅन्डलचा बल्ब रात्रभर जळत होता. कोणाचा शहाणपणा आहे हा? आज स्वयंपाकात अर्धी भाकरी जास्त उरलेली दिसते. हे जे नको त्या गोष्टीत नाक खुपसणं सुरू होतं घरामध्ये, विचारलेलं नसताना सल्ले देणं सुरू होतं मुलाला, सुनेला, मुलीला, ज्या कोणत्या आपल्या घरात जे काय चाललं असेल, आणि त्याच्या पुढचे म्हणजे नातवंड. ती जोपर्यंत आहेत 10-12 वर्षाची तोपर्यंत ठीक आहे. नंतर मग ते आजीला सांगतात काय जे काही सांगायचं असेल तर, किंवा आजोबांना. मुद्दा हा आहे की माऊली इथे म्हणते की वयाच्या शेवटच्या अवस्थेत केलेल्या भक्तीमुळे केवढं मोठं देणं आहे पहा. पूर्वी केलेले पाप मुळीच उरत नाही. म्हणजे आता खरंच सेवानिवृत्त झाल्यानंतर जर आपला देह म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन म्हणजे अंतःकरण जर सक्षम असेल, तर मी तर त्याला गोल्डन पिरियड ऑफ लाईफ म्हणत असतो. गोल्डन पिरियड, कारण आता सगळी कर्तव्य म्हणजे ॲक्टिव्ह ड्युटीज ज्याला म्हणतात संपलेली आहेत. काय घरात थोडंफार आपली एक मदत व्हावी ह्या दृष्टीने 2 तास नातवंडाला सांभाळायचं असेल समजा, काय बाहेर जाऊन एखाद्या भाजी आणायला सांगितली तेवढी आणून द्यायची असेल समजा, ही एवढी 2-4 कामं सोडली तर काय कर्तव्य उरली आपल्याला? काहीही नाही. पण हुशार लोक ब्रिज खेळतात. ब्रिज खेळण्यावर माझा आक्षेप नाही हं. खेळावं त्यांनी. ज्याला परमार्थ करायचा नाही आहे त्यांनी काय करावं हा आपल्या चिंतनाचा विषय नाही आहे. पण जो स्वतःला पारमार्थिक समजतो त्याचे 4 आणि 5 तास ब्रिज खेळण्यात जात असतील, 2 तास संध्याकाळच्या वेळेला बगीच्यामध्ये, सुखदुःखाची देवाणघेवाण. परमपूज्य काकांच्या भाषेत म्हातारे खुसखुस करत बसतात, माझ्या घरात असं, तुझ्या घरात तसं. हे जे एक जीवन आहे वयाच्या शेवटच्या अवस्थेत घालवलेलं, हे वाया घालवलेलं जीवन आहे असं अजिबात समजण्याची आवश्यकता नाही, की आता माझं जीवन राहिलंच किती आणि आता काय परमार्थ होणार आहे. त्यांच्यासाठी एवढं सगळं बोललो. या लागी दुष्कृती जरी जाहाला, अत्यंत महत्त्वाची ओवी आहे आता 420 क्रमांकाची. या लागी म्हणजे या करता म्हणजे म्हणून, दुष्कृती जरी जाहाला तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हाऊनी मज आतू आला सर्व भावे. याकरता तो पूर्वीचा पापी जरी असला तरी पण नंतर पश्चात्तापरूपी तीर्थात स्नान केलेला असेल आणि स्नान करून अहंकार, वाचा, चित्त, शरीराने माझ्या सगुण निर्गुण स्वरूपात भक्तीद्वारा प्रविष्ट झाला असेल. कारण स्नान तर करावंच लागणार आहे, कारण तो अखंड सोवळ्यात आहे आणि मी अखंड ओवळ्यात आहे. नुसतं पॅन्ट शर्ट काढून सोवळं नसलं की सोवळ्यात येता येत नाही. ते तर एक बहिरंग आहे त्याचं. नाहीतर त्याचंही फार स्तोम माजवल्या गेलेलं आपल्याकडे. अंतःकरण अखंड ओवळ्यामध्ये आणि देह सोवळ्यामध्ये काय करायचा आहे उपयोग? त्याचं भान असावं म्हणून ते बाहेरचं सोवळं आहे बरं, की निदान निदान आत्ताच्या काळात जोपर्यंत मी सोवळं नेसलेलो आहे, जो काही पूजेचा असेल काळ, संध्येचा जे काय असेल ते सोवळं नेसून आपण जे काही धर्मकृत्य करत असू, निदान त्या काळात तरी अंतःकरण आपलं सोवळ्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. याचं भान असण्यासाठी ते आहे. हे लक्षात राहिलं नाही की तेही टोकाला जातं.
इथे शिवू नका, तिथे शिवू नका, त्याचा जो काही अवडंबर माजवण्यात येतं आणि त्याच्यासाठी क्रोध म्हणजे पुन्हा माझं अंतःकरण ओवळ्यामध्ये. रामकृष्ण हरी. मुद्दा भगवंत अखंड सोहळ्यामध्ये आहे. त्यामुळे पूर्वीचा पापी असेल किंवा नसेल, पण त्याला ओवळ्यात राहून चालणार नाही आणि तो पश्चात्तापरूपी तीर्थात स्नान केलेलाच हवा आणि स्नान करून नुसतं तसं पश्चात्ताप होऊन चालत नाही, तर अहंकार वाचा चित्त शरीराने सगुण निर्गुण स्वरूपात मग भक्तीद्वारा भगवंताच्या प्रवेश आहे. न्हावनी मज आतू आला इथपर्यंत माऊलीने म्हटलं आहे. तरी आता पवित्र तयाची चिकुळ, पुढच्या विचारांची पुन्हा दिशा माऊली दाखवते आहे की तरी आता पवित्र तयाचेची कुळं अभिजात्य तेची निर्मळ जन्मल्याचे फळ तयासीच जोडले. तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, जन्मतःच तो उत्तम कुलीन आहे. मनुष्य जन्माला आल्याचे मुख्य फळ त्यालाच प्राप्त झाले असे जाणावे. म्हणजे काय? आता तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आले, कुठल्या वर्णाचे आहात, तुमचे वडील काय करतात, आहे पुढे. तो सकळही पढिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांग अभ्यासीला योग तेणे. की तो सर्व काही शिकला, तोच तपाने तपस्वी झाला, त्याने अष्टांग योगाचा अभ्यास केला. सांगणं काय सुरू आहे? 423 क्रमांकाची पुढची ओवी की हे असो बहुत पार्था, तो उरला कर्मे सर्वथा, जयाची अखंड गा आस्था मजची लागी. काय म्हणावं भगवंताने. अरे त्याची आस्था मला लागते अखंड. कारण अर्जुना पुष्कळ हे पुष्कळ वर्णन पुरे. ज्याची माझ्याविषयीच सर्वतोपरी व अखंड आवड आहे, तो केवळ प्रारब्ध कर्मानेच उरलेला असतो. त्याचे पूर्वसंचित पाप नष्ट झालेले असते, म्हणून तर त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून त्याला सद्गती प्राप्त होते. येणारच आहे पुढच्या श्लोकामध्ये, क्षिप्रम भवती धर्मात्मा. पण माऊलींनी मी जसं म्हणालो इथे पुढच्या विचारांची दिशा दाखवून दिलेली आहे. एक कुळाचा उल्लेख करून आपण कल्पना करू शकतो की पुन्हा शुद्ध मराठीत, ऑल दिस थिंग्स डू नॉट मॅटर. उलट त्याच्यामुळे त्याची 42 कुळं उद्धरून जातात, असं हरिपाठात माऊली म्हणते. आता त्याच्या नावाने ते कुळ जाणल्या जातं. म्हणजे काय? थोडक्यात आपला इतिहास जो आहे तो आपल्याला प्रतिबंध निर्माण करत नाही. किती मोठं भगवंताचं आश्वासन आहे. पण कधी अनन्य भक्त, अनन्य, हे अनन्यतेचं महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे मी जसं म्हणालो. आणि तेच अधोरेखित करण्यासाठी सुदुराचारापासून सुरुवात केली, की तुम्ही त्या टोकापासून जरी सुरुवात केली तरीही हो, या जन्मात भगवंताची प्राप्ती होऊ शकते. या जन्मात असं कुठे म्हटलं आहे का पुढच्या जन्मी? नाही. मेल्यानंतर तर त्याला सद्गतीच आहे, भगवंतालाच तो प्राप्त झालेला आहे. आणि या देहातच आहे. कारण आता जयांचे लेणे जैसे अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. कारण का? तो अनुताप तीर्थी न्हाला आहे म्हणून. 424 क्रमांकाची शेवटची ओवी या श्लोकावरची की अवघिया मनोबुद्धीची या राहटी, भरोनी एकनिष्ठेची पेटी, जेणे मज माझी किरीटी निक्षेपिली. सुंदर वर्णन केलं की अर्जुना, ज्याने मनबुद्धी इंद्रिये आणि देह या सर्वांचे व्यवहार अनन्यतेच्या पेटीत भरून ती पेटी सुरक्षिततेकरता माझ्या स्वरूपात ठेवलेली आहे. बस. अन्याश्रयणम त्याग. तत्वस्मिन प्रेमस्वरूपा. तद विस्मरणे परम व्याकुलता. ही आहे भक्ती. अखंड प्रेम भगवंताचं, अखंड स्मरण. कारण मी अखंड कर्म करतो आहे, बस ते त्याच्या प्राप्तीसाठी करतो आहे, विषय संपला. ते त्याला अर्पण करून करणार आहे. अखंड हे जे ओवळ्यातून सोहळ्यात येणं मी म्हणालो ना,
इथे अनुताप तीर्थी न्हाला म्हटलेला आहे. हा माझ्यासाठी अनुताप आहे. ह्या तीर्थामध्ये अखंड मला न्हायचं आहे. का? कारण त्यांनी माझं चित्त शुद्ध होणार आहे. आणि मग भगवंताचंच वचन आहे, प्रतिज्ञा आहे, काय? शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि. आणि काय त्याला प्राप्त होतं? हे जे सम्यक व्यवसितो हि सहा, हे जे म्हटलेलं आहे, की अंतः सम्यक व्यवसाय सामर्थ्यात उत्सृज्य च बाह्याम दुराचारताम. म्हणजे आंतरिक हा जो यथार्थ निश्चय त्यांनी केलेला आहे, जो पूर्वीच्या काळी सुदुराचारी जरी असला तरी आता त्यांनी जो एक आंतरिक यथार्थ निश्चय केलेला आहे, आणि त्या शक्तीने, ती जी निश्चयाची शक्ती असते तीच मला हवी आहे. अनन्यतेसाठी जी एक शक्ती, निश्चय मला हवा आहे, की हो आता प्रत्येक कर्म मी भगवंताला अर्पण करणार आहे. त्यांनी बाहेरील सर्व दुराचारिता सोडून दिलेली आहे. मग काय होतं पुढे? क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. 31 क्रमांकाचा श्लोक. भगवंत म्हणतात आहे, क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. की तो तात्काळ, क्षिप्रम याचा अर्थ तात्काळ, फार वेळ लागत नाही त्याला, इतकी अनन्यतेची ताकद आहे. हे आपल्याला ना ऐकून ऐकून अनन्यता वगैरे शब्द खूप वेळा ऐकून असे गुळगुळीत झालेले आहेत परमार्थामध्ये, खरं सांगतो. आपल्याला त्याचं गांभीर्यच राहिलेलं नाही आहे. इतकं मी दंग होऊन जातो माझ्या जीवनामध्ये, की भगवंताचं अखंड विस्मरणच आहे फक्त. आणि भगवंत म्हणतात आहे, तो तात्काळ म्हणजे क्षिप्रम धर्मात्मा होतो. धर्मात्मा भवती धर्मात्मा. आणि पुढे काय होतं? शाश्वत शांती म्हणजे नित्य शांतीला काय होतो? निगच्छती म्हणजे प्राप्त होतो. आणि कौंतेय म्हणजे अर्जुना, काय कर? तो अशी प्रतिज्ञा कर, प्रतिजानीही, की माझा भक्त कोणत्याही प्रकारे, म्हणजे मे भक्त कोणत्याही प्रकारे नाश पावत नाही. न प्रणश्यती. तो नाश पावत नाही याचा अर्थ तो सद्गतीलाच प्राप्त होतो. तो दुसरीकडे कुठेही जात नाही. आणि असं काय कर तू? प्रतिजानीही, प्रतिज्ञा कर. प्रतिज्ञा कर याचा अर्थ तू असा दृढ निश्चय कर अर्जुना, असा त्याचा अर्थ आहे. प्रतिजानीही, दृढ निश्चय कर. क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो तात्काळ धर्मात्मा होतो इथपर्यंत त्याला म्हटलं, आणि नित्य शांतीला प्राप्त होतो. आणि म्हणूनच त्याला म्हटलं की तो न प्रणश्यती, त्याचा नाश तो पावत नाही, सद्गतीला प्राप्त होतो. तो आता अवसरे मज सारिखा होईल. काय वर्णन केलंय बा माऊलींनी. अनन्य भक्तीचं महात्म्य म्हणजे इथपर्यंत म्हणतात आहे, की तो आता अवसरे मज सारिखा होईल, ऐसाही भाव तुझं जाईल, हा गा अमृत आत राहील तया मरण कैचे. 425 क्रमांकाची ओवी. की तो भक्त आता कालांतराने माझ्यासारखा होईल, अशीही तुला शंका येईल? नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा. परंतु अरे, जो अमृतात राहील त्याला मरण कसे येईल? पै सूर्य जे वेळी नुदैजे, तया वेळी की रात्री म्हणजे, तेवी माझी भक्ती विण जे कीजे ते महापाप नोहे. की ज्या काळात सूर्य उदयाला येत नाही त्या काळालाच रात्र म्हणावयाची असते. रात्र म्हणजे काय असतं? सूर्य उदयाला नाही आहे, सूर्य नाही म्हणून रात्र. त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जे केले जाते ते ते महापाप नाही काय? आता या पुढच्या ओव्या आहे ना, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. म्हणजे हे कोणाला सांगावं लागतं मला, ज्यांच्या खिडक्या बंद आहेत, कामं सुरू असतील बाकीचे, तर लक्षपूर्वक ऐका, कारण आता मला खडबडून सावध करणाऱ्या या ओव्या आहेत. माऊलींनी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. ते दुसरं चरण पुन्हा वाचतो. तेवी माझिये भक्ती वीण जे कीजे, ते महापाप नोहे. म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीक पांडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे.
की अर्जुना, म्हणून भक्ताच्या त्या चित्ताला जेव्हा माझे सानिध्य लाभते तेव्हाच तो परमार्थतः माझे स्वरूप होतो. त्यालाच तर अनन्य भक्ती म्हणतात. आणि परमार्थतः माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो म्हणजे तरी काय होतंय सांगण्यासाठी माऊलींनी अतिशय अप्रतिम पुन्हा दृष्टांत दिलाय 428 क्रमांकाच्या ओवीत. जैसा दीपे दीपू लाविजे, प्रसिद्ध ओवी आहे. कल्पना करू शकतो आपण. जैसा दीपे दीपू लाविजे, तेथ आदिल कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मी होऊन ठाके. अजून काय ऐकायचं राहिलं आता? की जसे एका दिव्याला दुसरा दिवा लावावा आणि मग त्यातील पहिला कोणता हे जसे ओळखायला येत नाही, त्याप्रमाणे काया वाचा मनाने व चित्ताने जो माझे भजन करतो तो मीच होऊन मीच होऊन राहतो. अनन्य भक्ती. सुदुराचारी असला तरी सुद्धा जैसा दीपे दीपू लावीचे. का? फक्त अनन्य भक्ती. एक नुकतंच कीर्तनामध्ये एका अतिशय सुंदर वचन माझ्या कानावर आलं, त्याची आठवण झाली आत्ता. ते वचन असं आहे की ज्ञानी जो असतो त्याला भगवंत जसा आहे तसा भेटतो आणि जो भक्त असतो त्याला जसा हवा तसा भेटतो. अप्रतिम वाक्य आहे. मला खूप आवडलं ते वचन. ज्ञानाला तो जसा आहे तसा भेटतो, प्रश्नच नाही. ज्ञानाला भगवंताची प्राप्ती होतेच, पण भक्ताला तो जसा हवा तसा भेटतो. मग त्याला सख्य करायचं असेल तर तो सख्य करू शकतो, दास्य करायचं असेल तो दास्य करू शकतो. जातात दोघंही आत्मनिवेदनापर्यंत शेवटी अर्थातच. पण भक्ताला ज्या रूपामध्ये भक्ती करायची आहे, ज्या रूपामध्ये त्याचं दर्शन हवं आहे, त्याही रूपामध्ये दर्शन होऊ शकतं. एका दिव्यानी दुसरा दिवा लावावा आणि मग कसं ओळखावं यातला पहिला दिवा कोणता होता, जसं ओळखू येत नाही तसं तो मीच होऊन राहतो. का बरं? कारण शाश्वत शांती निगच्छती, त्याला प्राप्त होते. मग माझी नित्य शांती तया दशा तीच कांती, किंबहुना जिती माझेनी जीवे. मग माझी अखंड शांती हीच त्याची अवस्था असते. तो दीप प्रज्वलित झालेला आहे, भगवंताची प्राप्ती झालेली आहे. याची अभिव्यक्ती कशी होते हो? तृप्तो भवती, मत्तो भवती. म्हणजे तरी काय होतं? तर भगवंत म्हणजे अखंड शांती. इथे जो मग या श्लोकात आलेला शब्दच आहे. शाश्वत शांती निगच्छती. अखंड शांती आणि हीच त्याची अवस्था झालेली असते. म्हणून तो परमपूज्य गोंदवलेकर महाराज का म्हणतात, जो तक्रार करतो तो भक्त असूच शकत नाही. हे वाक्य लिहून ठेवावं घरामध्ये. कारण 24/7 शुद्ध मराठी तक्रार करणारे लोक मला माहिती आहेत. अखंड तक्रारच असते त्यांच्या मुखी, बस. हे का होऊ शकत नाही, ते का होऊ शकत नाही, मी हे का करू शकत नाही, विशेषतः मी परमार्थ का करू शकत नाही. हापूसचा आंबा घरात आणलाय, मस्त घमघमाट सुटलाय. कल्पना करा फक्त, त्यांनी सुद्धा तोंडाला पाणी येईल. खूप अगदी मला ना घरात नीट बसायला जागाच मिळाली नाही म्हणून मी आंबा खाल्ला नाही, असं म्हणतो का आपण कधी? नामस्मरणासाठी जागा कशाला पाहिजे? कारण भगवंताचं प्रेम नाही आहे. हे जे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती आहे ना, ते योमे भक्त्या प्रयच्छती नाही आहे. फक्त पत्र पुष्प फल वाहणं सुरू आहे आणि मग त्याला कारणं सांगणं सुरू आहे. नामस्मरण का होत नाही अहो तुम्हाला माहीत नाही, आमच्या घरातली परिस्थिती सध्या झाली सुरुवात. प्रत्येकाच्या घरात कमी जास्त तशीच असते. परमपूज्य काका मला एकदा म्हणाले होते, मंगेश म्हणे, मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, एकही कुटुंब मला असं दिसलं नाही की ते सगळं काही आदर्श आहे. त्यामुळे आदर्श परिस्थिती निर्माण होईल आणि मग मी परमार्थ करीन. नाही. मुद्दा प्रेम नाही आहे.
अनन्य भक्ती नाही आहे. ती असेल तर अरे कामसुद्धा कर्म आड येतच नाही आहे. मी तर सारखं सांगतोय, आपण सारखं शिकतोय आपण त्या भगवद्गीतेतून, ज्ञानेश्वरीतून. त्या कर्मफलाची आसक्ती आड येते आहे. का? कारण ते फल अर्पण केलेलं नाही आहे भगवंताला. जर भगवंतासाठी मी कर्म करत असेन, विचार करा, त्याला ते फल अर्पण करत असेन, तर ते कर्माचा मला त्रास होईल का? कर्माचा त्रास मला का होतोय? कारण मला अपेक्षित फळ मिळतं का नाही मिळत? काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, म्हणून त्रास आहे. कारण ते फल माझ्याकडे ठेवून घेण्याचा हट्ट आहे आणि मी ते कारण ते कर्म मी करतोय ना. कर्म म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान असल्यामुळे भोक्तृत्वाचा अभिमान घ्यावाच लागतो. त्याच्यातून तर सुटका नाही येतो. तो नियम आहे भगवंताचा. मग भोगा आपल्या कर्माची फळं ज्याला म्हणतात. किती छान वाक्य आहे. आपल्याच कर्माची फळं आहेत ती भोगायची. पण ह्या भक्ताचं तसं नाही आहे. अखंड शांती ही त्याची काय म्हणूया, त्याचं अलंकार आहे तो. त्यांनी धारण केलेला. माझी शोभा ही त्याची शोभा. तया दशा तेची कांती, किंबहुना जिती माझिनी जीवे. फार काय सांगावे, माझ्या जीवाने तो जगत असतो. काय बोलावं माऊलींनी, काय बोलावं भगवंतानी, काय त्या भक्ताचं महात्म्य आहे. अनन्य भक्ती. कारण त्यांनी भगवंताला स्वतःला देऊन टाकलाय, त्यामुळे भगवंतानी त्याला देऊन टाकलेला आहे. एथ पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो किती, जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजेगा. अर्जुना, याविषयी पुन्हा पुन्हा तेच ते किती म्हणून सांगू? अरे, जर माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर भक्तीला विसरू नये. म्हणून मी मगाशी म्हणालो की लक्षपूर्वक आता ऐका, कारण ह्या ज्या ओव्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. काय? अगा कुळाची चोखटपणा न लगा, अभिजात्य झणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वाऊगा सोसुका व्हावा. माझ्या प्राप्तीकरता कुळाचा शुद्धपणा लागत नाही. भक्तीमध्ये कुठलीही बंधनं नाहीत. तुम्ही कुठल्या कुळाचे, कुठल्या वर्णाचे, कुठल्या आडनावाचे, काय पुढे अजून काय काय यादी दिली आहे, वाचूया आपण. माझ्या प्राप्तीकरता कुळाचा शुद्धपणा लागत नाही, म्हणून जन्मतःच प्राप्त झालेल्या स्वतःच्या श्रेष्ठपणाचे वर्णन स्वतःच करू नये. आणि विद्वत्तेचा तरी व्यर्थ हव्यास का बाळगावा? भगवंताच्या प्राप्तीसाठी खूप भारंभार ग्रंथ वाचावे लागतच नाही. भगवत प्राप्तीसाठी पाठांतर करावं लागत नाही. फक्त प्रेम, अनन्य भक्ती. ते करू नये असं सांगणं सुरू नाही आहे. ते केल्याने माझ्या लक्षात राहतं भगवंतांनी काय सांगितलं, माऊलींनी काय सांगितलं आहे, हा भाग वेगळा. पण ते मिरवणं वेगळं. किंवा ते पाठ आहेत, मला काय कुठल्याही ग्रंथातला कुठलाही श्लोक विचारा, उलट्या क्रमाने विचारा, म्हणजे मला भगवंताची प्राप्ती झालेली आहे असं नव्हे. त्याचा सोस माऊलींनी शब्द काय वापरलाय, सोस का व्हावा. का रूपे वयसा माझा, आथिलेपणे का गाचा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. बस. म्हणून मी म्हणालो, या ओव्या अक्षरशः आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवाव्या. काय शेवटचं चरण आहे, एक भाव नाही माझा तरी हे सगळं काय आहे, पाल्हाळ. सुंदर रूपाने व तारुण्याने का उन्मत्त व्हावे? धनधान्यांच्या संपत्तीमुळे स्वतःच्या महत्वाचा गाजावाजा का करावा? सारांश, माझ्या प्राप्तीकरिता शुद्ध कुळ, उपजत श्रेष्ठपणा, विद्वत्ता, सुंदर रूप, तारुण्य, संपत्ती याची काही गरज नाही. एक भक्ती असली म्हणजे पुरे. आणि वरील सर्व असूनही माझ्याविषयी एक भक्तिप्रेम नसेल तर हा सर्व विस्तार फोल आहे, पल्हाळ आहे, फोल आहे. काहीही त्याच्यामध्ये अर्थ नाही. आणि माऊली दृष्टांत देते आहे, कणे विण सोपटे, कणसे लागली आथी एक दाटे, काय करावे गोमटे ओसनगर. अरे, कणसे एकसारखी दाट लागली आहेत, पण ती दाण्यां वाचून असतील तर नुसती सोपटे काय करावीत? सुंदर शहर पण ओसाड आहे, काय करावे? नातरी सरोवर आटले, राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांझ फुली फुलले झाड जैसे. किंवा आटलेले सरोवर आहे, किंवा रानात एका दुःखी मनुष्याला भेटलेला दुसरा दुःखी मनुष्य असो, अथवा फळे न येणाऱ्या फुलांनी फुललेले झाड, हे जसे व्यर्थ
तैसे सकळ ते वैभव अथवा कुळजाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव, परी जीवची नाही. कुठपर्यंत माऊलीने आपल्याला सावध करावं. आपण माऊली म्हणतो हं, ज्ञानेश्वर महाराजांना लक्षात ठेवायचं. का म्हणतो माऊली? माऊली कठोर बोलत नाही. पण इथपर्यंत भगवंतांना आणि माऊलींना सांगण्याची वेळ येते. कशासाठी? भलं व्हावं आपल्या लेकराचं म्हणूनच सांगतात आहेत ना. पण काय दृष्टांत दिलाय? तसे ते सर्व प्रकारचे मोठेपण अथवा कुळजातीचे महत्त्व नसेल तर काय करावे? जसे अवयवांसह शरीर आहे, पण त्यात जीवच नाही. इथपर्यंत म्हणावं भगवंतानी आणि माऊलींनी, की भक्तीविना जर मी कर्म करत असेल, तर ते कसं आहे हं? हे दृष्टांत सुरू आहेत. कशासाठी सांगणं सुरू आहे ते विसरायचं नाही आणि माऊली ते विसरू देत नाही. या पुढच्या ओवीमध्ये 436 क्रमांकाची, "तैसे माझिये भक्ती विण, जळो ते जियालेपण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही." तसे माझ्या भक्ती वाचून त्या सर्व संपन्न जगण्याला आग लागो. अजून काही म्हणायचं राहिलंय? पुन्हा लोकांकडे बघायचं नाही आपल्याला, बोटं दाखवायची नाही आहेत. माझं जीवन तसं असता कामा नये. असेल, सर्वसंपन्न असेल, खूप श्रीमंती असेल, काय वाटेल ते असेल, इथे जे यादीत आहे ते सगळं असेल असं गृहीत धरू आपण. माऊली त्याला म्हणतात, आग लागो, जर भगवंताची भक्ती नसेल तर. अरे नुसते जिवंत असण्याला काही प्रयोजन आहे काय? पृथ्वीवर दगड नसतात काय? अगं पृथ्वीवरी पाषाण नसती काय? जो भगवंताची भक्ती करत नाही, त्याला माऊलींनी, म्हणून मी माऊली म्हणतो शब्दाची आठवण करून दिली. माऊली सुद्धा माऊलींना सुद्धा असं बोलण्याची वेळ आपण आणतो. का? त्यांना आनंद होतो म्हणून बोलत नाहीये. आपल्याला सावध करतात आहेत. काय चाललंय जीवनामध्ये? भगवंताची भक्ती नसेल आणि बाकी काहीही असू दे, काय अर्थ आहे त्या जीवनाला? अर्थ काय आहे? माऊली प्रश्न विचारते. तुमच्या अस्तित्वाला तरी काय अर्थ आहे? कारण ते पाषाण आहेत, त्यालाही अस्तित्व आहे. दगड. आणि आज समाजामध्ये या गोष्टींनाच अत्यंत महात्म्य प्राप्त झालेलं आहे. ते मिळवणं म्हणजे जणू जणू काही जीवनाचं यश समजतो आहे समाज. आणि समाज म्हणजे आपण सर्वजण. ते मिळालंच पाहिजे असा हट्ट आहे आणि तो हट्ट मग फार टोकाला जातो आणि मग त्यातनं हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि नको त्या गोष्टी ज्या निर्माण होतात आहे. कारण ते प्राप्त झालं, ते मिळालं तरच जीवन यशस्वी समजतो आहे आज आपण. लोकांचं समाजाचं सोडून देऊया. मी स्वतःला जर पारमार्थिक समजत असेन, तर माझ्या अंतःकरणात हा भाव पाहिजे, की भगवंताची भक्ती नसेल, तर सर्व काही शून्य आहे. सर्व काही शून्य आहे. माझं अस्तित्व म्हणजे जणू काही पाषाणाचं अस्तित्व आहे. हे सर्व ऐकून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अनन्य भक्ती, प्रेम निर्माण व्हावं, त्याचं अखंड स्मरण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असावं, जेणेकरून माझं होणारं प्रत्येक कर्म मी त्याच्या चरणी समर्पित करू शकेन, अशी प्रार्थना भगवंताच्या, माऊलींच्या आणि सद्गुरूंच्या चरणी करूया. आजच्या अभ्यासाला इथे विराम देऊया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.